आम्ही सरकारी नोकरी स्वीकारणार नाही, आमचा व्यवसाय आम्हाला पुढे घेऊन जायचंय, असं गणबोटे कुटुंबानं म्हटलेलं आहे. तसंच आसावरी जगदाळेला शौर्य पुरस्कार द्या अशी मागणी देखील गणबोटे यांच्या पत्नीनं सरकारकडे केलेली आहे. गणबोटे कुटुंब देखील सहलीनिमित्त पहलगामला गेलं होतं. नाही, सरकारने जर नोकरी दिली तर मी वडिलांचा जो व्यवसाय आहे तो मी पुढं चालवण्याचा हे करेन. कारण की त्यांनी आज त्यांची कमीत कमी आयुष्याची नाही म्हटलं तरी 35 ते 36 वर्ष या व्यवसायाला दिलीत आणि आज जाऊन कुठे त्यांना मोकळा थोडासा श्वास घ्यायला वेळ मिळाला होता आणि त्यामुळे ते काश्मीरला गेले होते. तर त्यांच्या या नावाला जपण्याचं कार्य आज माझ्याकडे आहे, तर मी ते पुढं नेईल असं माझी इच्छा आहे. हो, आहे ना. तिला सरकारी नोकरी मिळावी आणि तिला शौर्य पुरस्कार मिळावा हे तर तिला तर खूपच चांगलं आहे. तिने खरोखरच तिचं कौतुक करण्यासारखं आहे, की तिने आम्हाला दोघींना इतकं प्रोटेक्ट केलं, इतकं सांभाळून घेतलं, की बस. खूप सांभाळलं तिने.